नमस्कार, एसएन न्यूज मधील आपले स्वागत आहे। चला तर पाहूयाची विशेष बातमी। आज दिनांक 23 जून पासून शाळा सुरू झाली आहे। गुरुकुंज मोजरी येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुरुदेव नगर येथे 5वी ते 10वी मुलामुलींचे गुलाबाचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश वाटप करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोते सर व शाळेचे मुख्याध्यापक मनोज कडू सर, शाळेचे शिक्षक उपस्थित होते। माझे नाव अंजली मनोज पाटे आहे। मी फतेपूर शिवणगाव येथे राहणारी आहे। मी या शाळेत पहिला दिवस आलेली आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। आमच्या शाळेत आल्यावर प्रार्थना झाली। नंतर आम्हाला शिक्षकांनी गुलाब दिली व पुस्तकं पण दिले। नंतर आम्ही वर्गात आलो। वर्गात आल्यावर आमच्या मॅमनी आम्हाला शिकवलं। नंतर आम्ही लंच करायला गेलो। तिथे आम्हाला बोर्डमध्ये शिरा पण होता। नंतर बोते गुरुजी आले, त्यांना पण आम्हाला पुस्तकं दिली आणि खूप काही शिकवले। आम्हाला तायडे मॅम आहेत। धन्यवाद। जय गुरु। मी कुमारी प्राजक्ता विठ्ठलराव तायडे। मी श्री गुरुदेव विद्या मंदिर इथे वर्ग 5वीची क्लास टीचर आहे। सकाळी आल्यानंतर शाळेमध्ये सकाळीच आल्यानंतर या मुलांना सर्वात आधी त्यांची प्रार्थना घेतली। त्यानंतर त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं वेलकम केलं। त्यानंतर त्यांना पुस्तकं वाटण्यात आली। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मनोज कडू सर यांच्यातर्फे त्यांना पुस्तकं देण्यात आली। त्यानंतर मुलं क्लासमध्ये आले। क्लासमध्ये आल्यानंतर मी त्यांना मराठी या विषयाचं स्वर, व्यंजन, त्यानंतर अक्षर कसं तयार करायचं, अक्षरापासून शब्द कसे तयार होतात, शब्दांपासून वाक्य कसं तयार करायचं आणि शब्द साखळी याच्याबद्दल थोडं शिकवलं आणि ते मुलांनी चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद दिला। त्यानंतर लंच ब्रेकनंतर मुलं जेवण करून आली। परत मी त्यांचा मॅथ्सचा क्लास घेतला। त्याच्यामध्ये त्यांना ॲडिशन, सबट्रॅक्शन जे काही गणितं त्यांना दिली तर त्याच्यामध्येही त्यांनी फार चांगला प्रतिसाद दिला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। धन्यवाद।